यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावाने दिली कोट्यवधींची इस्टेट। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कालावधीमध्ये मनमानी कारभार करून अनेक कामात महापालिकेला चुना लावलाय। तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून गरज नसताना स्मार्ट सिटी योजनेतून पार्क स्टेडियमचा विकास करण्यात आला। शिवाय सुमारे 3 ते 4 कोटी रुपये खर्च करून 4 पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या वीर सावरकर जलतरण तलावाचे काम करण्यात आले। गेल्याच वर्षी या जलतरण तलावाचा ठेका स्टार एंटरप्राइजेस या कंपनीला खासगी तत्वावर दिला होता। या करारपत्रानुसार 11 महिन्यांसाठी तब्बल 18,46,000 महापालिकेला मिळाले। मात्र महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे तसेच उपायुक्त आशिष लोकरे यांचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनलाही अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला वर्षाला अवघ्या 1 लाख रुपये भाडेतत्वावर 30 वर्षासाठी आंदण दिली। ज्या जलतरण तलावातून सोलापूर महापालिकेला वर्षाकाठी 18 लाख रुपये मिळत होते त्या जलतरण तलावासह पार्क स्टेडियम, व्हॉलीबॉल, फुटबॉल मैदानासह ही सर्व प्रॉपर्टी महापालिका प्रशासनाने संशयास्पद व्यवहार करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिली। आता याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अगोदर क्रिकेट मैदान मेंटेन करण्यास परवडत नाही म्हणून दिल्याचे प्रशासनाने माध्यमांना सांगितले। मात्र सर्वांना अंधारात ठेवून जिथून महापालिकेला वर्षाकाठी 18 लाखांचे उत्पन्न मिळते तो जलतरण तलाव देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला का दिला याचे उत्तर आता प्रशासनाला देण्याची गरज आहे। सोलापूरच्या होडगे रोड विमानतळ परिसरातील अतिक्रमणे आणि मांस विक्रेते यांचा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गंभीरपणे। सोमवारी मांस विक्रेत्यांची घेतली जाणार बैठक। आता विमान टेक ऑफ आणि लँडिंगच्या दिवशी पोलीस करणार दुर्बिणीद्वारे पाहणी। सोलापूरच्या होडगी रोड विमानतळ परिसरात 144 मिळकतदारांनी अतिक्रमणे केल्याचा संशय। त्यांना नोटीस पाठवून जबाब घेतली जाणार। सोलापूर शहरात केंद्राच्या आकांक्षी योजनेतून प्रत्येकी 50 लाख रुपये खर्च करून 4 ठिकाणी 2 कोटी रुपयांची टॉयलेट बांधली। ती निकृष्ट असल्यामुळे अजूनही बंद अवस्थेतच। आयुक्त कारवाई करायला धाडस करेनात। सोलापूर जिल्ह्यातील 21,521 शिक्षक रविवारी देणार टीईटीची परीक्षा। सोलापूर झेडपीचे सीओ कुलदीप जंगम म्हणाले, पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने ही परीक्षा पार पडणार। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी आज तर 5 डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार। विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स। न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राविओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध। लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर। मोबाईल 9172 21 17 68। सोलापूर जनता बँकेच्या अजय रमेश चव्हाण या पिग्मी एजंटने केला घोळ। बँकेने केले त्याला बडतर्फ। पिग्मी भरणाऱ्या ठेवीधारकांनी बँकेत संपर्क साधण्याचे आवाहन। थंडी सुरू झाल्यामुळे पंढरीतील विठुरायाला देखील अंगावर पांघरण्यात आली शाल। आजपासून 19 डिसेंबर दरम्यान पंढरपुरात विष्णुपद यात्रा होणार सुरू। महिनाभर विठ्ठलाचे विष्णुपदी वास्तव्य। कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सुविधांची पाहणी। प्रशासनावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अनगर येथील उज्ज्वला थिटे यांना अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्याची नोटीस त्यांच्या घरावर चिटकवली। तरीही सूचक जयवंत थिटे यांनी अर्जावर येऊन सही केली नाही। उमेदवारी अर्जावर सही नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला। तहसीलदार सचिन मोळीक यांची माहिती।
अनगरमध्ये प्रसिद्धीसाठी ड्रामीबाजी, बुद्धिवंतांना फॉर्म भरण्यासाठी सूचक लागतात याचीही माहिती नाही. जयकुमार गोरेंचा उमेश पाटलांना टोला. आमदार रोहित पवार म्हणाले, माजी आमदार राजन पाटील यांच्या मुलाने वापरलेली अजितदादा संदर्भाची भाषा अत्यंत वाईट. राज्यातील 1400 केंद्रांवर रविवारी शिक्षकांची होणार टीईटी परीक्षा. राज्यभरातून 4,75,669 शिक्षक देणार परीक्षा. बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा खोटा आदेश काढून महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी 73 कोटी रुपयांची शासनाची केली फसवणूक. 2 शासकीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत, त्यामुळे आज सायंकाळपर्यंत राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट. ह्युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमानी ह्युंदाई आता आपल्या सोलापुरात. क्रेटा, वेन्यू, अल्काइझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध. सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल, डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर, ऑरा, ग्रँड आय10 निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही 0 डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध. सोमानी ह्युंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा. भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या. पत्ता सोमानी ह्युंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर. संपर्क 9225179300. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आज दुपारी सुप्रीम कोर्टात ठरणार. राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% वर गेल्याचा खटला सुरू. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहांची घेतली भेट. महायुतीतील तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. शिंदे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर व्यक्त केली नाराजी. फडणवीस हे राज्याचे शॅडो मुख्यमंत्री. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. अमित शहा हेच राज्याचे मूळ मुख्यमंत्री असल्याचा केला दावा. राज्यात उद्यापासून थंडीची लाट सक्रिय होण्याची शक्यता. जळगावात सर्वात नीचांकी 7 अंश तापमानाची नोंद. राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन असावी. व्हीएसके प्रणालीत नोंदवण्याची सक्त ताकीद. डॉक्टर महेश पालकर, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या सूचना. Kia, movement that inspires. शालार्थ आयडी घोटाळ्यात 3 लिपिकांना अटक. नागपूर सायबर पोलिसांच्या पथकाची कारवाई. शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेक शिक्षकांची बोगस भरती. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची आज 11:30 वाजता नितीश कुमार यांनी घेतली शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर होते उपस्थित. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला 10 डिसेंबर रोजी भारतात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान इस्रायल दौऱ्यावर. भारत इस्रायल मुक्त व्यापार करारावरील चर्चेत या दौऱ्यात अधिक प्रगती होईल अशी अपेक्षा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर. जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 20व्या G20 शिखर परिषदेत होणार सहभागी.